बहुचर्चित संगीत मानापन चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच मुंबई या ठिकाणी पार पडला। यावेळीच या चित्रपटामध्ये असलेले सर्व गायक तसेच दिग्दर्शक त्यानंतर जिओ स्टुडिओचे ज्योती देशपांडे या देखील उपस्थित होत्या। चला तर मग पाहूया या कार्यक्रमाची एक झलक। सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्वांचे मनापासून आभार। या नाटकावर प्रेरित असलेला हा चित्रपट सरतेशेवटी घडतोय, लोकांच्या समोर येतोय। आज त्याचं संगीताचा अनावरण सोहळा आहे आणि त्या सगळ्या सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। मला कदाचित काही लोक असतात ना की ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते, पण दुसऱ्यांची प्रतिभा पोहोचवण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं। मला असं वाटतं की ते कसब परमेश्वराने मला दिलं आहे की आपल्याला गाणं गाता येत नाही, आपल्याला गाणं फार कळत नाही, पण आपण सांगतो ते ऐकलंस का नाही, तू ऐक। किंवा एखादं पुस्तक वाचलं, आपल्याला स्वतः लिहिता येत नसतं, पण आपण सांगतो वाचलंस का नाही, वाच। तर ते काम माझं आहे, जे बालगंधर्वपासून कदाचित सुरू झालं, मग घाणेकर आले, लोकमान्य आले, कट्यार काळजात घुसले आले आणि आता मानापान आलं। माझ्या पूर्वासुरींनी जे अद्भुत काम करून ठेवलं आहे, जे सर्वांग सुंदर काम केलेलं आहे, त्या कामाची ओळख आजच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधली दुवा म्हणून माझा जन्म झाला आहे किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे करतो आहे। मला असं वाटतं की मानापनसारखं नाटक जे खाडीलकरांच्या लेखणीतनं उतरलं, ज्याला टेंब्यांनी स्वरसाज चढवला, आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून दीनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून केशवराव भोसल्यांचं गाणं बघता येत होतं। एक प्रयोग तर केशवराव आणि बालगंधर्व स्वतः गातायत आणि लोक आनंद घेत आहेत। म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला। ते प्रेक्षक खरं तर नशीबवान, आणि त्या काळात जन्म झाल्या नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय, तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा, त्या अंशाचा आपण पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, ही एक भावना मनात होती। आणि कट्यारनंतर पुन्हा एकदा एक सांगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा, आमच्या दोघांचा होता। त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे चित्रपट। ज्योती मॅडम, खरं तर या इतका एक पॉवर हाऊस आहेत सिनेमाचं आणि एंटरटेनमेंटचं असं मी म्हणेन, कारण लापता लेडीज पासून ते सिंगम आणि स्त्री 2 पर्यंत किंवा बाईपण भारी देवापासून आता संगीत मानापमान पर्यंत इतका सुंदर प्रवास जिओ स्टुडिओजचा आम्ही बघतो आहोत। 100हून अधिक वेब सिरीज आणि उत्तम फिल्म्स तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत आणि मानापमान विषयी प्रचंड उत्सुकता लोकांच्या मनामध्ये आहे। तर काय सांगाल, आज सिनेमाचं संगीत येते? I'll start with a disclaimer. माझं नाव ज्योती सुब्बरायन आहे। ज्योती देशपांडे इज माय नेम आफ्टर मॅरेज। तर मी तमिलियन आहे। I'll start with that so that you'll forgive me जेव्हा माझ्याकडे मराठी वर्ड्स मिसिंग असेल, मी इंग्लिश वर्ड्स वगैरे यूज केलं तर मला माफ करा। सो दॅट्स मला वाटतं शंकरजी पण तेच सांगतात की सुरांना भाषा नाही आणि मनोरंजनालाही भाषा नाही, उत्तम मनोरंजनाला भाषा असं नाही। तुम्हाला वाटेल की एकदम अँग्लोसाइज झाली आहे आपली मराठी मुलगी, असं नाही आहे। माझे शाळेचे मित्र तिथे बसले आहेत, बॉर्न अँड ब्रॉड अप इन बॉम्बे। त्यांनी कधीच माझ्याशी दुसरं कुठल्याही भाषेत ते बोलले नाही। मला मराठी शिकावंच लागलं, तर आय लर्न्ड मराठी, बट इट इज नॉट परफेक्ट। ओके, फर्स्ट ऑफ ऑल थँक यू व्हेरी मच। सगळे इथे आले, प्रेमाने आम्हाला सपोर्ट करायला आले आणि यू नो यू टूक अ लॉट ऑफ बिग नेम्स, खूप खूप पैसे आणि खूप मोठी बॉक्स ऑफिस असलेले असे आम्ही चित्रपट काढतो, पण आमची विजन आणि माय हार्ट लाईज इन यू नो रिजनल सिनेमा। कोविडनी आपल्याला एक बोन दिलं। We always think of COVID times as you know torturous times, पण कोविडमध्ये आम्ही घरी बसून कुठल्याही भाषेची काहीही कॉन्टेंट आपल्याला दिसली ते आपण बघत होतो, विदाउट थिंकिंग की ही मराठीमध्ये आहे की हिंदीमध्ये आहे की तेलुगू आहे। कुठलीही भाषेची कॉन्टेंट आपली फ्रेंड सर्कल व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये ते रेकमेंड होत असताना आम्ही बघायचो। तर ते एक लँग्वेज बॅरियर जे बोलतात आहे, मराठी पिक्चर महाराष्ट्रीयन्सनीच बघावी किंवा पंजाबी पिक्चर पंजाबी लोकांनीच बघावी, ते एक रेस्ट्रिक्शन आता माइंडमध्ये जे आहे रेस्ट्रिक्शन ते कमी झालेलं आहे।
आणि मेन माझं असं विश आहे की सगळ्यांनी सगळे स्टोरीज बघावे. जिओ स्टुडिओजला कल्चरली रूटेड कॉन्टेंट, इंडियननेस सेलिब्रेट करतोय तसं कॉन्टेंट, हे आमची विजन आहे की वी वॉन्ट टू सेलिब्रेट इंडिया, वी वॉन्ट टू सेलिब्रेट इंडियाज रिच कल्चर, वी डोंट वॉन्ट टू एप द वेस्ट. आणि आपले जे स्टोरीज आहे रूटेड इन आवर कल्चर लाईक संगीत मान अपमान, हे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल पूर्ण इंडियामध्ये, नॉट जस्ट महाराष्ट्र, फुल इंडियामध्ये आपल्याला ते हे करायचं आहे की सगळे ऑडियन्सेस घराबाहेर येऊन ह्या सिनेमाला सपोर्ट करायला पाहिजे. कारण अजूनही तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचता हे पुष्पा एवढ्या कोटीमध्ये त्याची OTT राईट्स गेली, किंवा काही हिंदी पिक्चर, शाहरुख खानची पिक्चर एवढे कोटी, 200 crores 300 crores, अजूनही आपल्याला मराठी फिल्म्समध्ये एवढे सपोर्ट नाही. TV राईट्स किंवा डिजिटल राईट्स छोटे आहे. So when we are making brave attempts and punching above our weight and spending money, investing money in bringing Marathi stories to a very large audience, we need the support of the audience की त्यांनी घराबाहेर पडावे आणि सिनेमाची तिकीट घेऊन आम्हाला सपोर्ट करावे. then we can tell more such stories. So that is my humble request, and it is my absolute privilege to be part of this Sangeet Man Apman, which is as big as it gets when it comes to Natya Sangeet or India's rooted culture. I don't think it gets bigger than this. So it is my absolute privilege that मला या स्टोरीमध्ये you जोडले, and I got to work with such great talent, and tell the story. One last thing I will say, we're gathered here for a music launch, and typically मराठी फिल्म्सची म्युझिक again like OTTचं सपोर्ट नाही आहे, म्युझिकलाही सपोर्ट नाही. असंच कुठेतरी ते रिलीज होतं आणि वी ट्राय आवर बेस्ट, बजेट्स नसतात. पण ह्यावेळी वी हॅव रोप्ड इन सारेगामा. वी सेड वी वॉन्ट अ बिग म्युझिक लेबल who will put all their might and take this music to not just all of India but the globe. I've taken too much of your time. Thank you. नाही, नक्कीच. पण तुम्ही ही सांगितलेली सगळीच माहिती आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि अजूनही आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. अशी तुमची पटकन सुटका नाही करणार, कारण तुम्ही इतकं गोड मराठी बोलता. सुबोध, मला तुला विचारायला आवडेल की जिओ स्टुडिओज काय किंवा ज्योती मॅडम काय, या सगळ्यांशी तुझं एक घट्ट नातं आता तयार झालंय, तर त्याविषयी काय सांग? नाही, फारच मला असं वाटतं की ज्या कलाकाराला अत्यंत मनापासून एखादी कलाकृती करायची आहे त्याच्या पाठीमागे हक्कानी कसं उभं राहायचं हे मला असं वाटतं की ज्योतिताईंकडनं आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडनं शिकावं. राहुल माझ्या समोर बसलाय, मी वसंतरावसारखा सिनेमासुद्धा जिओ स्टुडिओ अतिशय हक्कानी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं. आमचा प्राजक्ता आहे, गोदावरीच्या पाठीमागेही एक अत्यंत वेगळ्या वाटेवरचा चित्रपट होता, पण त्याच्याही पाठीमागे जिओ स्टुडिओज हक्कानी उभं राहिलं. आता येणारा यांचे आगामी चित्रपट असतील जिओ स्टुडिओचे किंवा मराठीतल्या पहिल्या वेबसिरीज असतील तर त्याच्याही पाठीमागे ज्योतिताई आणि त्यांची सगळी टीम हक्कानी उभी राहिली. तर ते फक्त स्टेजवरती बोलण्यापुरतं नाही आहे, तर प्रत्यक्ष कृतीत पण ते आहे. म्हणजे रिजनल सिनेमाला मोठं करायचं आहे, रिजनल सिनेमा बघायचा आहे, बऱ्याच वेळेला आश्वासनं देण्यापुरतं ते मर्यादित नाही आहे, तर सातत्याने जिओ स्टुडिओज, ज्योती मॅडम आणि त्यांचे सहकारी मराठी कॉन्टेंट, मग तो वेबसिरीज असेल, तो सिनेमाच्या संदर्भातला असेल, तो सातत्याने प्रमोट करायचं. आणि मानपमानसारखा चित्रपट आत्ताच्या काळात निर्मिती करणं, जेव्हा आपण ऐकतो की मराठी सिनेमे चालत नाहीत, प्रेक्षक येत नाहीत, अशा वेळेस अशासारखा खर्चिक चित्रपट त्याची निर्मिती करणं. 18 गायक आहेत आमच्याकडे, 18 गायक असलेला हा मराठीतला पहिला चित्रपट आहे. आजपर्यंत कुठल्याच चित्रपटात 18 गायक नाही आहे. त्यामुळे आणि एक रत्न आहेत सगळी आमच्या समोर बसलेली.
तर अशा टीमला घेऊन जर चित्रपट करायचा असेल, कलाकारांची एक भक्कम फळी आहे, लेखक आमचे बघा, तर अशा प्रकारचा चित्रपट करायचा असेल तर निर्माता खंबीर असायला लागतो आणि त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या पाठीमागे शेवटपर्यंत उभं राहायला लागतं. आणि मला असं वाटतं मी त्याच्यासाठी ज्योती मॅडम तुमचे जिओ स्टुडिओज आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही फक्त बोलून थांबला नाहीत, तर आता दिसतंय तुमच्यासमोर त्याचं काय होणार आहे. आणि आज तर म्युझिक रिलीज आहे, अजून चित्रपट यायचा बाकी आहे, त्यामुळे ही तर झलक आहे, मेन पिक्चर तो भी बाकी आहे. वा वा. आणि आजचा कार्यक्रम हा खूप शुभशकुनी आहे असं मी म्हणेन. ज्या पद्धतीने आता आपण एक ऐतिहासिक पेटी या ठिकाणी पाहिली, तसं आम्हाला अतिशय आनंद आहे की हे सगळं संगीतमय हा चित्रपट आहे. आणि हा चित्रपट आणि त्याच्या बरोबर जरी प्रेरित असला तरी नाट्यसंगीताची एक मोठी वाटचाल त्या चित्रपटाच्या पाठीशी उभी आहे. आणि असं असताना खाडिलकर कुटुंबातील वंशज या ठिकाणी उपस्थित आहे.